बातमी आहे संभाव्य मंत्र्यांची। भाजपची संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे। कोकणातून नितेश राणेंना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर बीड परळीमधून पंकजा मुंडेंना संधी मिळण्याची शक्यता आहे। आणि गोपीचंद पडळकर तसंच माधुरी मिसाळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार का, याकडे आता लक्ष आहे। तर भाजप जो सगळ्यात मोठा पक्ष आहे विधानसभेमधला, आणि त्याच्या या पक्षामधून नेमका कुणाला संधी मिळणार मंत्रिपदाची याविषयी उत्सुकता होती, कारण 130 पेक्षा जास्त आमदार आहेत भाजपचे आणि त्याच्यापैकी कोण मंत्री होणार याविषयी लक्ष असतानाच आता संभाव्य मंत्र्यांची यादी भाजपची समोर आलेली आहे। याच्यामध्ये कोकणातून नितेश राणेंना संधी मिळण्याची शक्यता आहे। नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे हे मंत्री होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर बीडच्या परळीमधून पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडे ज्या विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या नेत्या आहेत भाजपच्या। 2014 साली फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्या मंत्री होत्या। त्याच्यानंतर 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला होता विधानसभेमध्ये, आणि आता 2024 ला विधान परिषदेवर ते आमदार आहेत आणि त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती समोर येते। याचबरोबर गोपीचंद पडळकर आणि माधुरी मिसाळ यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। तर भाजपला सगळ्यात जास्त मंत्रिपद मिळणार हे तर आता निश्चित आहे, कारण भाजप सगळ्यात जास्त आमदार असलेला पक्ष आहे। मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे आहे आणि मोठी खाती सुद्धा त्यांच्याकडे असू शकतात। दरम्यान कोण कोण आहेत भाजपचे संभाव्य मंत्री ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये रवींद्र चव्हाण, नितेश राणे यांचं नाव येत आहे। त्यांना कोकण विभागातले हे नेते आहेत, त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। मुंबईमधून मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। मंगलप्रभात लोढा जे मागच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते। याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातून शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। तर विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, सुधीर मुनगंटीवार हे मंत्री होऊ शकतात अशी माहिती समोर येते। आणि याशिवाय उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, जयकुमार रावल यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे। तर मराठवाड्यातून पंकजा मुंडे, अतुल सावे हे मंत्री होण्याची दाट शक्यता आहे। भाजपचे हे संभाव्य मंत्री आहेत। आज संध्याकाळपर्यंत या नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकतो आणि उद्या आहे शपथविधी नव्या मंत्र्यांचा। 30च्या जवळपास मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये भाजपकडून नेमके किती मंत्री असणार याविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, कारण भाजपचे 130 पेक्षा जास्त आमदार आहेत। त्यामुळे आता किती जणांची मंत्रिपदावर वर्णी लागणार याकडे लक्ष असतानाच हे संभाव्य मंत्री भाजपचे समोर येत आहेत। भाजप ज्यांचे मुख्यमंत्री राज्यामध्ये आहेत, फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्याचबरोबर महत्वाची खाती ही भाजपला मिळणार असल्याची माहिती समोर येत असतानाच हे संभाव्य मंत्री भाजपचे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? भाजप जो राज्यातला देशातला सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष आणि मुख्यमंत्री भाजपचा आहे राज्यामध्ये, अशातच आता संभाव्य मंत्र्यांची यादी सुद्धा समोर आली आहे भाजपचे। नेमके किती जण शपथ घेऊ शकतात उद्या आणि ते कोण कोण असतील? निश्चितच पराजी नावं आता समोर येत आहेत। काही जुनी आणि काही नवीन नावं याच्यामध्ये आता समोर येत आहेत, विशेषतः चर्चेत आहेत, जे आता 2022 पासून काही मंत्रिमंडळामध्ये काही लोकांचा समावेश करण्यात आला। तर या उलट काही 2014 ते 19 मधले चेहरे होते ज्यांना 22 नंतर संधी देण्यात आलेली नव्हती, त्यांना आता यावेळी त्यांची वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवली जाते। विशेषतः जर आपण कोकणामध्ये म्हणायला गेलं तर नितेश राणेंच्या रूपात नवीन चेहरा मिळू शकतो, तर रवींद्र चव्हाणच्या रूपात एक जुना चेहरा आपल्याला समोर येऊ शकतो। असंच जर पाहिलं तर विदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, स्वतः संजय कुटे जे 2014 मध्ये आपण मंत्री पाहिलेले होते, मात्र नंतर त्यांना कुठेतरी वगळण्यात आलेलं होतं, अशी काही जुनी नवीन नावांचा समावेश आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर गिरीश महाजन असतील किंवा मेघना बोर्डीकर आहे, त्यांचंही नाव आता पुढे येत आहे की त्यांनाही फोन जाऊ शकतो। राधाकृष्ण विखे पाटील असतील। मुंबईमध्ये पाहायला गेलं तर आशिष शेलार मुंबई अध्यक्ष आहेत, ज्यांना शेवटच्या टप्प्यात पहिल्या टर्म मध्ये दिली होती, मात्र दुसऱ्या टप्प्यात त्यांना कुठेही मिळालं नव्हतं। मंगलप्रभात लोढा आणि अतुल भातखळकर असे संघाच्या जवळचे आणि मुंबई माहीत असलेले चेहरेही याच्यामध्ये समाविष्ट आहेत। त्यामुळे नेमकं आता जर पाहिलं गेलं तर चंद्रकांत दादा पाटलांसारख्या जुन्या चेहऱ्यांसहित काही माधुरी मिसाळसारखे नवीन चेहरेही आपल्याला समोर पाहायला मिळू शकतात। निश्चितच चेतन, एकूणच असा आता कशा पद्धतीने प्रतिनिधित्व दिलं जातं, मंत्रीपद दिलं जातं, भाजपकडून त्याकडे लक्ष असेल, कारण मायनर मॅनेजमेंट केलं जातं, मायक्रो मॅनेजमेंट केलं जातं भाजपकडून, आणि त्यामुळे आता कशा पद्धतीने मंत्रिमंडळाची आखणी केली जाते तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।